फिस्टुला आणि पाईल्स हा फरक कसा ओळखायचा? पेन, वेदना दोन्हीमध्ये होतात का होत नाही ते तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फिस्टुला आणि पाईल्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर वेदनेचं लक्षात घेतलं, जर दोन्हीही इन्फेक्टेड नसतील तर वेदना होत नाही आणि जर दोन्ही इन्फेक्टेड असतील तर वेदना होतात. पाईल्स बेसिकली डेंटेड लाईन म्हणजे जिथे नर्व सप्लाय नाहीये त्याच्या वर असतील तर वेदना होत नाही, रक्त पडू शकतं आणि जागा व्यापू शकतात. पण जेव्हा ते डेंटेड लाईनच्या खाली येतात, नर्व सप्लायच्या आतमध्ये येतात, तेव्हा वेदना चालू होतात आणि ते इन्फेक्टेड झाले, तिथे रक्त साठवून राहिलं तर वेदना होतात. तर मूळव्याध आहे असं आपल्याला जाणवतं आणि आपण उपचार करायला जातो. दुसरी गोष्ट फिस्टुला. फिस्टुलाच्या वेदना संडासच्या जागी होतातच, पण त्याही पेक्षा जास्त बाजूला म्हणजे जे बटक्स आहेत त्या बाजूला वेदना होतात, कारण तिथपर्यंत तो फिस्टुला पसरलेला असतो. जेव्हा फिस्टुला ओपन असतो त्याच्यामध्ये काही कनेक्शन नसतं, काही त्रास होत नाही. पण जेव्हा तो फिस्टुला क्लोज होतो, थ्रोम्बोस्ड होतो आणि इन्फेक्टेड होतो तेव्हा त्याच्यामध्ये पेन होतं. जेव्हा सिक्रेशन्स येत असतील, त्याच्यामधून पाणी येत असेल तेव्हा वेदना होत नाही. पण जेव्हा तो फिस्टुला बंद होतो तिथे लाल होते जागा आणि ठसठस व्हायला चालू होतो. हा बेसिक फरक आहे. फिस्टुला आणि पाईल्स मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. आणि अजून प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये विचारा.